Hello students, welcome in the lecture number 4 for a chapter of some basic concepts of chemistry. In the last lecture number 3 we have studied last two properties of matter. They are density and temperature. What is density? Density is nothing but the mass per unit volume. What is mathematical equation of density? Mass upon volume. And what is unit? SI unit is kilogram per meter cube and CGS unit is gram per centimeter cube. Then temperature we have studied. Temperature is measure of degree of hotness or degree of coldness of a matter, and that is measured in terms of 3 units, maybe degree Celsius or degree Fahrenheit or Kelvin, and the SI unit of temperature is Kelvin. We have seen the relation also in between them. Celsius is converted to Kelvin by adding 273. What is that equation? K is equal to 273 plus degree Celsius, or degree Celsius is equal to K minus 273. Similarly, one more relation we have studied in between degree Celsius and degree Fahrenheit. What is that relation? Degree Fahrenheit is equal to 9/5 degree Celsius plus 32. I have given you one demo also how to solve. अगोदर गुणाकार सोडून घ्यायचा असतो, गुणाकार आणि भागाकार, आणि सर्वात शेवटी ते ॲडिशन करायचं आहे असं मी सांगितलेलं आहे. नाव बेसिक लॉज. तुमच्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकामध्ये दिलेलं आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, परंतु आपण मात्र डिलीटेड पोर्शन न घेता डायरेक्टली जे तुमच्या अभ्यासक्रमात आहे तिथूनच सुरुवात करतो आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये इथून आहे पहा, गे लुसॅक लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स. गे लुसॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स. In the year 1808, this scientist has deduced one law for combination of the substances present in the gaseous state. ह्या लॉमध्ये काय सांगितले बघा, अगोदर मी एक्सप्लेनेशन देतो. समजा आपल्याला माहिती आहे वॉटर फॉर्म कसं होतं, H2 प्लस हाफ O2. हा काय आहे, गॅस. O2 सुद्धा काय असतो, गॅस, आणि H2O लिक्विड असते. परंतु हे जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर काय होते बघा, हीच रिॲक्शन मला आणखी वेगळ्या प्रकारे कसं लिहिता येईल बघा. हाफ H2चं जर मी 1O2 केलं, हाफ O2चं 1O2 केलं, प्लस हे H2 1H2 आहे त्याचं काय करावं लागेल मला, 2H2 गॅस, आणि इकडे सुद्धा काय होईल 2H2O गॅस. डबल केलं मी, हे एकाचं 2 केलं, हाफचं 1 केलं, आणि हे 1चं 2 केलं आहे. समजा हा गॅसियस स्टेटमध्ये आहे हायड्रोजन, ऑक्सिजनसुद्धा गॅसियस स्टेटमध्ये आहे, आणि वॉटरसुद्धा गॅसियस स्टेटमध्ये आहे. रिॲक्टंट, या दोघांना काय म्हणणार आपण, रिॲक्टंट. याला काय म्हणणार, प्रॉडक्ट. मग हा लॉ असं सांगतो, व्हेनेवर इन द केमिकल रिॲक्शन गॅसेस आर इन्व्हॉल्व्ड ॲज ए प्रॉडक्ट or as a reactant, they do so in simple proportion of their volume. म्हणजे रिॲक्शनमध्ये जर गॅसेस वापरले जात असतील रिॲक्टंट म्हणून किंवा तयार होत असतील प्रॉडक्ट म्हणून, प्रोड्यूस्ड ॲज ए प्रॉडक्ट, व्हेनेवर गॅसेस आर यूज्ड ॲज ए रिॲक्टंट or produced as a product, they do so in simple proportion of their volume, provided that volume of reactant as well as products are measured under same condition of temperature and pressure. म्हणजे रिॲक्टंटचं आणि प्रॉडक्टचं
टेम्परेचर आणि प्रेशर कसं असायला पाहिजे, सेम. अशा वेळेला यांचं कॉम्बिनेशन हे सिम्पल प्रपोर्शनमध्ये होतं. म्हणजे हा किती आहे 2, हा 1, हा किती आहे 2. तेच जर मी घेतलं, हे जर घेतलं मी 200, तर हे किती होणार आहे 100, हे किती होईल 200. किंवा हे जर घेतलं 100 मिलीलिटर, हे किती घ्यावं लागेल 50, हे किती तयार होईल 100. बघा बरं का, लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाचं सांगतो इथं. हे 2 अधिक 1 3 नाही होत, कारण रिॲक्शन कशी आहे 2:2. म्हणजे 2 आणि 1 3 नाही होत आहे, इथं 2 राहते. अकॉर्डिंग टू गे-लुसॅक लॉ, व्हेन एव्हर gases involved in the reaction as a reactant or produced as a product, they do so in simple proportion by their volume, provided that volumes of all gases are measured under same condition of temperature and pressure. That is the Gay-Lussac's law. आणखी एक रिॲक्शन घेऊन सांगतो. समजा N2 गॅस प्लस 3H2 गॅस, ह्याच्याने काय तयार होतं 2NH3 गॅस. म्हणजे नायट्रोजन गॅसचं 1 मोल 1 घेतलं आहे, हायड्रोजनचं 3, तर 3 आणि 1 4 नाही होत तयार. अमोनिया किती होतं 2, कारण रिॲक्शन बॅलन्स झाली पाहिजे. 1 मोल ऑफ नायट्रोजन react with 3 moles of hydrogen in gaseous state to produce 2 moles of ammonia, gaseous ammonia. That is according to Gay-Lussac law. म्हणजे पहा, नायट्रोजन 1 घेतला आहे आणि हायड्रोजन 3 घेतलं आहे, म्हणून अमोनिया 4 नाही तयार होत. अमोनिया किती मॉलिक्यूल तयार होत आहेत 2 मोल्स ऑफ अमोनिया आर प्रोड्यूस्ड. याचाच अर्थ काय होतो, आपण जर हे 100 घेतलं तर हे किती घ्यावं लागणार आहे मला 3 पट, म्हणजे 300. हे 100 अधिक 300 म्हणजे 400 नाही होणार, हे किती तयार होणार आहे 200. त्याला म्हणायचं Gay-Lussac's law. So according to Gay-Lussac's law, whenever gases are involved as a reactant in the reaction or produced as a product in the reaction, they do so in the simple proportion by their volume, provided that volume of reactant as well as product are measured under same condition of temperature and pressure. That is the Gay-Lussac's law. मग कोणत्याही रिॲक्शनला हा लॉ या प्रकारेच ॲप्लिकेबल होतो, गॅसियस स्टेटमध्ये असतील तर. कोणत्याही रिॲक्शनला या प्रकारेच आपल्याला ते ॲप्लाय करता येतं. आणखी एक लॉ आहे, याचंच ते सुद्धा एक्सटेन्शन आहे पहा थोडक्यामध्ये. तो आहे अहोगाड्रोज लॉ. अहोगाड्रोज लॉ हा लॉ काय सांगतोय बघा, याचंच थोडक्यामध्ये ते एक्सटेन्शन आहे. थोडासा पुढचा भाग अभ्यासला आहे या लॉमध्ये, अहोगाड्रोज लॉमध्ये. हा लॉ काय सांगतो, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. Equal volumes of all gases have equal number of molecules. Equal volume of all gases have equal number of molecules. म्हणजे काय बघा, इथं मी 2 व्हॉल्यूम घेतले होते, म्हणजे याचे मॉलिक्यूल किती असणार आहे ते 2 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ मॉलिक्यूल 2n. इथं 1 मोल घेतला आहे, 1 व्हॉल्यूम घेतलं आहे, म्हणजे याचे मॉलिक्यूल किती असतील 1 मल्टिप्लाइड बाय n. हे 2 व्हॉल्यूम तयार होतं आहे, म्हणजे याचे मॉलिक्यूल किती असतील 2 मल्टिप्लाइड बाय n. जर मी 100 घेतलं तर याला 100ला 100n असं करावं लागेल. हे काय होणार आहे 50n, हे काय होणार आहे 100n. म्हणजे जेवढं व्हॉल्यूम त्यालाच नंबर ऑफ मॉलिक्यूलने मल्टिप्लाय केलं आहे. म्हणून तो अहोगाड्रोज लॉ काय सांगितला, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इथं सुद्धा बघा, हे 100 मॉलिक्यूल 100 व्हॉल्यूम घेतलं आहे, म्हणजे 100 मल्टिप्लाइड बाय n.
एनला काय म्हणायचं, नंबर ऑफ मॉलिक्यूल. म्हणजे याचे नंबर ऑफ मॉलिक्यूल किती झाले, 100 इंटू एन. ह्याचे नंबर ऑफ मॉलिक्यूल किती होतील, 300 इंटू एन. हे नंबर ऑफ मॉलिक्यूल किती तयार होतील त्या रिॲक्शनमध्ये, तर 200 इंटू एन. अँड दॅट इज द अव्होगाड्रोज लॉ. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस अंडर आयडेंटिकल कंडिशन ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर हॅव इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जेवढे व्हॉल्यूम्स आहेत तेवढेच मॉलिक्युल्स आहेत. काही विद्यार्थिनींनी आणखी 1-2 कॅल्क्युलेशन मला विचारले बघा. कशामधले कॅल्क्युलेशन, कन्व्हर्जन ऑफ फॅरनाईट आणि सेल्सिअस याच्यामधले 1-2 कॅल्क्युलेशन विचारले आहेत. ते मुद्दाम मी इथंच एक्सप्लेन करतो आहे या लेक्चरमध्येच, ते तुम्ही बघून घ्या. त्यांनी सेल्सिअस 75 दिलं होतं मला, डिग्री फॅरनाईट 9/5 मल्टिप्लाइड बाय सेल्सिअस किती दिलेलं आहे, 75. आणि विचारलं होतं सर या 75चं उत्तर डिग्री फॅरनाईटमध्ये कसं करायचं. आता त्यांचं काय चुकलं होतं बघा, 2 प्रकारे उत्तर करून दाखव. मी तरी काल पहिल्या लेक्चरला मी सांगितलेलं आहे कसं करायचं. अगोदर ब्रॅकेट सोडवायचा आज सांगितलेलं होतं. म्हणजे काय येईल, 9 मल्टिप्लाइड बाय हे 5 गेलं, इथं किती येईल, 15 प्लस 32, 15×9 135 अधिक 32, म्हणजे हे उत्तर किती होतं आहे, 5×2 7, 3×3 6, 167 झालं. बघा पुन्हा एकदा, 15×5 75 म्हणून 15, 15×9 35 असे 135 अधिक 32 म्हणून झालं 167. त्यांनी काय केलं माहिती आहे का, मी सांगितलेलं होतं तरीसुद्धा त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं नाही, असं त्याचा अर्थ होतो आहे. त्यांनी हा सेपरेटली सोडून दाखवतो. काय केलं ते, डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेल्सिअस म्हणजे 75 अधिक 32. इथं ब्रॅकेट न लिहिल्यामुळे त्यांचा गोंधळ झाला आहे बहुधा. त्यांनी काय केलं, हे केलं इथं 15, मग इथं 9 × 15 अधिक 32. आता इथं काय केलं त्यांनी, 9 × 15 अधिक 32, 15 अधिक 32 हे किती झालं, 5×2 7 म्हणजे 47. आणि मग आता 9 × 47 असं केलं. 9 × 47 म्हटल्यानंतर बघा, 9 × 7 63, 6 आले कॅरी, 9 चौक 36 आणि 6 42. त्यांचं उत्तर आले 423. दिस इज रॉंग. 423 नाही उत्तर येऊन द्यायचं तिथं, या प्रकारे यायला पाहिजे. फॅरनाईटचं सेल्सिअस किंवा सेल्सिअसचं फॅरनाईटमध्ये कन्व्हर्जन करताना अगोदर ब्रॅकेट सोडून घ्या, आज सांगितलेलं आहे. या प्रकारे कॅल्क्युलेशन नाही करायचे. दीज आर दी करेक्ट कॅल्क्युलेशन्स. या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला जायला लागेल, म्हणजे ते तुमच्याकडून येणारे उत्तरं बरोबर असतील. अशा प्रकारे इथं आपण गे-लुसॅक्स लॉ आणि अव्होगाड्रोज लॉ संपवला. याच्यानंतर ॲटॉमिक मास म्हणजे काय, मॉलिक्युलर मास म्हणजे काय, हा अतिशय महत्त्वाचा भाग या चॅप्टरमधला येतो आहे. तो सर्वांनी पुढील व्हिडिओपासून अगदी काळजीपूर्वक व्यवस्थितरित्या अभ्यासायचं आहे. विल स्टॉप ओव्हर हिअर. थँक्यू.